या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 2359 1259। गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवारी शहर व जिल्हा परिसरात विविध धार्मिक मंदिराबरोबरच धार्मिक गुरुकडे भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती। गाणगापूर येथील दत्त मंदिर, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरातील स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। याशिवाय सोलापुरातील धार्मिक गुरु आणि मंदिरात भक्तांची दर्शनासाठी आणि महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती। शहरातील पूर्व भागातील प्रमुख असलेल्या दत्तनगर येथील दत्त मंदिरातील श्री दत्ताच्या दर्शनासाठी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या जवळ असलेल्या साई दरबारात साईंच्या दर्शनासाठी महानगरपालिका शाळेच्या पाठीमागे असलेल्या जागृत श्री दत्त मंदिरातील दत्ताच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। दरम्यान श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या वेदश्रुती या निवासस्थानी पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांच्या शिष्यवर्गांनी वेणुगोपाल जिल्हा पंतलू आणि स्वामी समर्थ गीता भारती यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। यावेळी पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी सौ अन्नपूर्णा जिल्हा, रजनी जिल्हा, वेदांगी जिल्हा, दत्तू पोसा, प्रथमेश भूमीन, महादेव तुम्मा, अरविंद जिल्हा, व्यंकटाचार्य जिल्हा, नागेंद्र जिल्हा, डॉक्टर पोगुल, अक्षय अंजिखाने, यतिराज होनमाने, संजय होमकर, सुमित मनसावाले, संतोष उलजंतीवाले, श्रीकांत बापू डांगे, तात्या वाघमोडे आदी उपस्थित होते। सद्गुरु चरण कमलेभ्यो नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदः, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा। माझ्या जीवनामध्ये आत्मज्ञान, आत्ममनोधैर्यबल, संख्याशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, पौरोहित्य, कर्मकांड, रमलशास्त्र, दशमहाविद्या, उपासनाशास्त्र, मानवी जीवनातील संकट नाहीसा होऊन आनंदी जीवन जगण्याचा मार्ग ज्या सद्गुरूंनी दाखवलेला आहे त्या सद्गुरूंच्या चरणी अनंत कृतज्ञता प्राप्त होण्यासाठी आज व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, त्या गुरूंनी माझ्या जीवनातून अंधकार नाहीसा करून आज मोक्ष मार्गाकडे जाण्याची वाटचाल ज्या मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरती प्रगती होण्याकरिता दिवस म्हणजे आज गुरुपौर्णिमा। म्हणून माझे जे 16 गुरु आहेत त्या समस्त सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करून माझ्या स्वगृही आज गुरुपूजन करण्यात आलेलं आहे। सद्गुरूंच्या चरणी अनंत कोटी नमस्कार करून नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करतो। अशीच सद्गुरूंची कृपादृष्टी माझ्यावरती, माझ्या हितचिंतकावरती सदैव राहो हीच सद्गुरूच्या चरणी प्रार्थना। जय गुरुनाथ, सद्गुरुनाथ। तो हम पुजारी, दया करो रे दयालु गुरुवर, शरण में आए हैं हम तुम्हारी, दया करो रे दयालु गुरुवर, संभालो बिगड़ी दशा हमारी, दया करो रे दयालु गुरुवर, बुरे जो है हम कभी तुम्हारे, भले जो है हम कभी तुम्हारे, बुरे जो है हम कभी तुम्हारे, भले जो है हम कभी तुम्हारे, तुम्हारे होकर तू हम भिखारी, दया करो ये दयालु गुरुवर, शरण में आए हैं हम तुम्हारी, दया करो ये दयालु गुरुवर, संभालो बिगड़ी दशा हमारी, दया करो ये दयालु गुरुवर। देवदत्त
अरे हाँ ये आता ए तीशी नाक दोली पटकन आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मूळव्याध, भगंदर, नासूर यावर इलाज, याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मतदा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.